नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। माननीय आशुतोषजी, महावीर पाटणेजी, जगदीश बियानीजी, राजीव जागीरदारजी, विजय अवस्थी मॅडम, संजय खंबायते, महेश माळवतकर, लक्ष्मीनारायण राठी, हरिसिंगजी, नरेशजी सिंगजी, धर्मेंद्र जांगीर, आशीष अग्रवाल, वैभवी अवस्थी, स्नेहा परिवार आणि हर्षवर्धन कराड, ज्योती मिश्रा, कल्याण दांगोडे आणि पत्रकार मित्रांनो, सगळ्यांची यादी देतो तुम्हाला। राम म्हणजे आपल्या हिंदू समाजाचं आराध्य दैवत। राम म्हणजे एक आदर्श पुत्र, राम म्हणजे एक आदर्श भाऊ, राम म्हणजे एक आदर्श पती, राम म्हणजे आदर्श शिष्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राम हे सर्वांचं आराध्य दैवत। सर, काय नेमकं नियोजन आहे आणि काय भाविकांना आवाहन करणार? छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये 28 तारखेला संध्याकाळी 4 वाजता रामाच्या पादुका घेऊन निघालेली यात्रा येत आहे। 22 जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिराची उद्घाटन होऊन सर्व जनतेसाठी प्रधानमंत्री मोदी साहेब खुलं करणार आहे। त्या निमित्तानं श्रीलंकेवरून निघालेली ही पादुका घेऊन निघालेली यात्रा संभाजीनगर शहरामध्ये 28 तारखेला येत आहे आणि त्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये संपूर्ण यात्रेबद्दल माहिती दिली। मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपण या यात्रेमध्ये सामील व्हावं आणि रामाच्या आपलं आराध्य दैवत रामाच्या पादुकेचं दर्शन घ्यावं। ही यात्रा क्रांती चौक ते गोलमंडी राहील आणि त्यानंतर साधू संतांच्या या पादुकाचं दर्शन जे आहे सर्वसामान्यांना घेता येणार आहे। जनसागर आमची अपेक्षा आहे की या यात्रेमध्ये साधारण 10,000च्या आसपास जनता येईल आणि चरण पादुकेचं दर्शन घेईल। असं म्हटलं जातं जेव्हापासून भाजप सरकार आलं तेव्हापासून हिंदुत्वाचं वातावरण, भाजप सरकार आल्यामुळे हिंदुत्वाचं वातावरण निघत आहे असं म्हणू शकाल तुम्ही, पण त्याहीपेक्षा अयोध्येमध्ये रामाचं मंदिर व्हावं ही प्रत्येक हिंदूची भावना होती। प्रत्येक हिंदू बांधवांना वाटत होतं की अयोध्येमध्ये रामाचं मंदिर व्हावं आणि ते आज स्वप्न साकार होत आहे। म्हणून हिंदू समाज त्याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि 22 तारखेला ज्या दिवशी राम मंदिर सर्वांसाठी ओपन होतं आहे अयोध्येमधलं, तर त्या दिवशी सर्व मंदिरामध्ये रोषणाई केली जाईल। त्याचबरोबर भजन, कीर्तन, रामकथा, सुंदरकांड, हनुमान चालीसाचं पाठन केलं जाईल। डॉक्टर, विरोधक टीका अशी करतायत की हे राम मंदिर काय मोदींचं नाही आहे, हे हिंदूंचं आहे आणि हे राम मंदिर बांधण्यामध्ये भाजपचा काही हात नाही आहे, तर याचा एवढा इव्हेंट का केला जातो? सरकार मोदी सरकारला याचा फायदा मिळणार नाही अशी टीका करतात। विरोधकाचं काम करण्याची टीका आणि इथं राजकारणाचा कुठंही प्रश्नच येत नाही। या राजकारणाच्या पुढं जाऊन हिंदू समाजाच्या भावना आहेत अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं, ते पूर्ण होत आहे म्हणून आम्हाला आनंद आहे। म्हणून विरोधकांना आता टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे ते राहायचं नाही। त्यांनी इव्हन ज्यावेळेस राम मंदिराचं भूमिपूजन होतं त्यावेळेससुद्धा त्यांनी टीका केली होती। भूमिपूजन करायची काय गरज आहे? कुठलंही चांगलं काम करत असतात त्याचं भूमिपूजन झालं पाहिजे। आता काम संपूर्ण झालेलं आहे, त्याचं पण एक चांगला लोकार्पण सोहळा झाला पाहिजे। म्हणून विरोधकाच्या टीकेला जास्त लक्ष द्यायचं नाही, त्यांना दुसरा विषय काही नाही टीका करण्याशिवाय, बोलण्याशिवाय, म्हणून ते टीका करत असतील। कुणाला दिलं आणि कुणाला दिलं नाही याची मला सुद्धा कल्पना नाही।
पण हा विषय तो ट्रस्टचा, जे राम मंदिर बांधणारे जे ट्रस्ट आहे ते ट्रस्टचा विषय आहे. पण त्यांनी कुणाला नामंत्रण दिलं आम्हाला माहिती नाही. आम्ही मात्र आमच्या गावामध्ये, आमच्या शहरामध्ये चांगल्या तऱ्हेनं राम मंदिर लोकार्पण सोहळा पाहणार आहोत आणि सर्व नागरिक समाजाने त्यासाठी 2024च्या निवडणुकीमध्ये जो इव्हेंट केला जायचा राम मंदिराचा त्याचा फायदा होणार नाही मोदी सरकारला. या विषयावरती आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही. आम्हाला आमचं आराध्य दैवत राम यांचं मंदिर अयोध्येत होतं हे सर्व सकल हिंदू समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आज हा जो आम्ही कार्यक्रम घेतोय हे एक पक्ष म्हणून नाही, संघटना म्हणून नाही, एक हिंदू म्हणून सकल हिंदू जनजागरण समितीतर्फे हा आम्ही कार्यक्रम घेतो. सर्व पक्ष असेल. हो, सर्व पक्षांना आम्ही निमंत्रित करणार आहोत. जसं आणि केलेलं स्थानिक निमंत्रण म्हणा नाहीतर गैरसमज. आम्ही संभाजीनगरमधील सर्व पक्षांना आमंत्रित करणार आहोत.